संता बिना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, एनी साधती साधनी कुटती भवाची वंदनी। एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत, पूर्ण करीती मनोरथ, एनी साधती साधनी कुटती भवाची वंदने। विठाला वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। महायोगपीठे वरं पुंडरी, यदा मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे लङ्घयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोजतेजस्कृतिप्रदेश, नितीन्द्रादिदेवेश्वरास्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो निवृत्ती उदारा सोपान देवा, नमो मुक्ताई त्रिभुवन पावनी आदत्र जननी देवांची। श्री संतांची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत। जय जय राधा रमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्त चोर के प्रभुजी, जय जय माखन चोर। राधा मेरी माता पिता मेरे श्याम, इन दोनों को साष्टांग है प्रणाम। हरि प्राप्ति से उपाय, धरावे संतान से ते पाय, एनी साधती साधनी तुटती भवाची वंदने। विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळ, कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग, पैठणी निवासी शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणांचा संत प्रकरणातील उत्कृष्ट असा सुंदर अभंग आज आपण सेवेसाठी घेतलेला आहे। कीर्तन सुरू करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा, आज राजदेरे गावामध्ये पंत घेतलेला आहे। काय अधिकार होता एकनाथ महाराजांचा, साक्षात भगवंत त्यांच्या घरी 36 वर्ष राबले। बघा, नाथ महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग आहे। एके दिवशी नाथ महाराजांच्या घरी एक तरुण माणूस आला आणि नाथ महाराजांना म्हणाला, नाथ बाबा, ओहो, आम्हाला तुमची सेवा करायची आहे, तुमच्या घरी आम्हाला सेवक म्हणून ठेवा। नाथ महाराज म्हणाले, बाबा, माझ्या घरी अगोदर पासून एक सेवक आहे, तू एक काम कर, दुसऱ्या कुणाच्या घरी जा, त्या अगोदर मला सांग तू कुठून आलेला आहेस, तुझं नाव काय आहे? तेव्हा तो माणूस म्हणतो, नाथ बाबा, माझं नाव श्रीखंडे आहे, मी पंढरपूर वरून या ठिकाणी तुमची सेवा करण्यासाठी आलेलो आहे, परंतु तुम्ही सांगता दुसऱ्या कुणाच्या घरी जा। अहो, मी असं तसं कुणाच्याही घरी जात नाही, मी तुमच्या घरी का आलोय तर तुमच्या दारामध्ये
घरामध्ये तुळशी वृंदावन आहे आणि घरावरती भगवा भगवा पताका आहे, म्हणून मी तुमच्या दारामध्ये तुमची सेवा करण्यासाठी आलेलो आहे. मला तुमचं सेवक म्हणून ठेवा तुम्ही या ठिकाणी. नाथ महाराज म्हणाले, चालेल बाबा, जा, घरामध्ये तुला काम सांगेल. श्रीखंड्या घरामध्ये आला आणि आल्याच्या नंतर पाहतो तर काय, जिजाबाई कावडीने पाणी भरत होते. पार्वतीची मुरली सत्संगती. एकदा सर्वांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या. जिजाबाई घरामध्ये कावडीने पाणी वाहत होत्या. गिरिजाबाई घरामध्ये पाणी वाहत होत्या. गिरिजाबाईंनी विचारलं, लक्षात आलं का तुमचं मी कुठं काय बोलले? बरोबर आहे का? तुमचं लक्ष आहे का? जिजाबाई वाहत होत्या का गिरिजाबाई? गिरिजाबाई. अगदी लक्ष आहे. म्हणलं पाहावं लक्ष आहे का नाही. गिरिजाबाई घरामध्ये कावडीने पाणी वाहत होत्या. गिरिजाबाईने विचारलं, कोण बाबा तू, कशाला आलास आता या ठिकाणी? श्रीखंड्या म्हणाला, आई, मी या ठिकाणी मला नाथांनी सेवक म्हणून ठेवलेला आहे. मला आता तुम्ही काम सांगा. गिरिजाबाई म्हणाल्या, अरे थांब, माझं एवढं कावडीने पाणी भरून होऊ दे, मग नंतर मी तुला काम सांगते. श्रीखंड्या म्हणतो, आई आणा ना, मीच भरतो पाणी. विजेच्या पावलांनी श्रीखंड्याने भराभरा पाणी वाहिलं महाराज नाथांच्या घरी. 12 वर्ष नाथांच्या घरी श्रीखंड्याने पाणी वाहण्याचं काम केलं. त्यानंतर नाथ महाराज प्रवचनाला जात होते, कीर्तनाला जात होते, तर त्या ठिकाणी चटाया काढण्याला आणि उचलण्याला कुणीही नव्हतं. टाकायला आणि उचलायला काढायला कुणीच नव्हतं. मग श्रीखंड्या म्हणाला, बाबा एक काम करतो, मी आता पाणी व्हायचं सोडतो. आता तुमच्या घरी तुमच्या प्रवचनामध्ये कीर्तनामध्ये मी काय करतो, चटाया टाकतो आणि काढतो. मग श्रीखंड्याने नाथांच्या घरी 12 वर्ष चटाया काढण्याचं व टाकण्याचं काम केलं. त्यानंतर एके दिवशी श्रीखंड्याने पाहिलं की नाथ महाराज चंदन उगाळतायत, देवाला लावतायत. चंदन उगाळतायत, देवाला लावतायत. श्रीखंड्या नाथ महाराजांकडे आला व म्हणाला, नाथ महाराज, मी चंदन उगाळून देतो, तुम्ही देवाला लावा. बघा, श्रीखंड्याने नाथांच्या घरी स्वतःला चंदन लावण्यासाठी 12 वर्ष चंदन उगाळलं. आलं का लक्षात तुमच्या श्रीखंड्या कोण होता? स्वतःला चंदन लावण्यासाठी 12 वर्ष नाथांच्या घरी चंदन उगाळलं. कोण होता श्रीखंड्या? अहो, साक्षात भगवान पांडुरंग परमात्मा नाथांच्या घरी 36 वर्ष राबले. एवढा अधिकार त्या नाथ महाराजांचा. आणि ते नाथ महाराज आपल्याला सांगतात की तुम्हाला जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुम्ही संतांचे पाय धरा. बघा, आपण जर संत वाङ्मय उघडून पाहिले तर त्यामध्ये काही अभंग विश्वासाचे आहेत तर काही साधनेचे आहेत. पण परमार्थामध्ये जे मुख्य भांडवल आहे ते विश्वास आहे. परंतु तुकोबाराय सांगतात की या जगामध्ये विश्वास ठेवायला लायक पात्र असे एकही ठिकाण नाही. आहे का? विश्वास ठेवायला लायक पात्र असं एखादं ठिकाण आहे का? तुम्ही सांगा, बोलत चला. मग लोकांनी विचारलं, तुकोबाराया, तुम्ही सांगता की विश्वास ठेवायला लायक पात्र असे एकही ठिकाण नाही, मग आम्ही आमचा विश्वास ठेवायचा तरी कुठं? त्यावेळेस तुकोबाराय सांगतात की मी नामस्मरण करत असताना, परमार्थ करत असताना माझा विश्वास संतांच्या पायावरती ठेवलेला आहे. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. तुकोबाराय सांगतात
नावाने त्यांचा दास सांगितलेला आहे. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. वेदांनीही सांगितलेलं आहे की भगवंताच्या प्राप्तीला उपाय म्हणजे संतांचे पाय धरावं लागेल. बघा, नाथ महाराज सांगतात की संतांचे पाय धरा आणि आपल्याला आपले मनोरथ पूर्ण करण्यासाठी कुणालाही नमस्कार करण्याची काही गरज नाही. का? तर कारण नाथ महाराज शेवटच्या चरणामध्ये आपले मनोरथ पूर्ण करत असतात आणि मनोरथ पूर्ण करत असताना संतांवर विश्वास ठेवून संत ज्याप्रमाणे सांगतील त्याप्रमाणे नामस्मरण करायला सांगतात. हरिर नामेव नामेव मम जीवनम कलेव नास्तेव नास्तेव गतिरन्यथा. संत म्हणतात की अरे भगवंता, तुझ्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे की वाल्ह्या कोळीचा सुद्धा वाल्मिकी ऋषी झाला. एवढी ताकद तुझ्या नामस्मरणामध्ये आहे. एक नाही तर अनेक जन्माचं पाप तुझ्या नामाने सहज जळून जाईल. तुकोबाराय सांगतात हरिपाठामध्ये, नाम संकीर्तन साधन पैसो जळतील पापे जन्मांतरीचे. किती जरी जन्माचा पाप असे देवा, तुझ्या नामाने ते सहज जळून जाईल. आणि तुकोबाराय सांगतात, हे जे नामस्मरण आहे ना, ते फार सोपं आणि सरळ आहे. ते जर आपण अंतःकरणाने केलं तर किती जन्माचा पाप असेल ते सहज जळून जातं. उदाहरण द्यायचं झालं तर बघा, इथे सगळे शेतकरी मंडळी बसलेले. मला सांगा, शेतामधलं जर सगळं गवत एकत्रित आणलं, जेवढ्या काही गवताच्या पेंड्या असतील त्या सगळ्या एकत्रित आणल्या तर जाळायला किती काड्या लागतील हो? माचीसच्या पेट्या लागतील किती? किती लागतील बोलत? एक. बघा, एक माचीसची काडी असेल तर अनेक गवताच्या पेंड्या सहज जळून जातील. ज्ञानोबाराय सांगतात हरिपाठामध्ये, तृणग्नी मिळे समरस झाले तैसे नाम केले जपता हरी. ज्ञानोबाराय सांगतात, जसं की तृण म्हणजे गवत, लक्षावधी गवताच्या पेंढ्या जाळण्यासाठी एकच माचीसची काडी पुरेशी आहे, तसंच करून चालणार नाही. कारण जीवनामध्ये संगतीचं सुद्धा फार महत्व आहे. एक वेळेस पंगत चुकली तरी चालेल, दुसऱ्या पंक्तीला बसता येतं, परंतु संगत चुकली की अख्ख्या आयुष्याचं वाटोळं होतं. म्हणून संगत नेहमी संतांची केली पाहिजे. उदाहरण द्यायचं झालं तर बघा, एका राजाने दोन सुंदर असे पोपट विकत घेतले होते. दादा, राजाने दोन सुंदर असे पोपट विकत घेतले. काही दिवसांनी राजाला वाटलं की हे पोपट आपल्या राज्यात राहून करणार तरी काय आहे, आपल्या राजवाड्यामध्ये राहून करणार तरी काय आहे. म्हणून आपल्या राजवाड्याच्या बाहेर कुणाच्या तरी घरी हे पोपट दिले पाहिजे, म्हणजे त्यांना काहीतरी शिकायला मिळेल. राजाने प्रधानाला सांगितलं, प्रधानजी, आपले जे दोन पोपट आहे ना, ते आपल्या राजवाड्याच्या बाहेर कुणाला तरी दोन घरी द्या. प्रधान गेले. एक पोपट कसायाच्या घरी दिला आणि एक पोपट पंडिताच्या घरी दिला. आता काही दिवसांनी राजा व प्रधान बाहेर फिरण्यासाठी निघाले. फिरत फिरत ते कसायाच्या घरासमोर आले. कसायाच्या घरासमोरून जात असताना जो पोपट कसायाला दिला होता तो पोपट दारातच होता. त्याने राजा येताही पाहिल्याबरोबरच, या मूर्ख राजा, तू फार गाढव आहेस, अशाप्रमाणे राजाला शिव्या देण्यास सुरुवात केली. आता मला सांगा, साधारण आपल्याला कोणी शिव्या दिले तर आपल्याला आनंद होतो की राग येतो? राग येतो. अहो, आपण साधारण माणूस, आपल्याला राग येतो, तर तो सत्ताधीश राजा होता, त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली. राजाने प्रधानाला सांगितलं, प्रधानजी, पोपटाला पिंजऱ्यासह आपल्या सोबत घे.
प्रधानजीने पोपटाला सोबत घेतलं आणि पुढं काही अंतरावर गेल्याच्या नंतर पंडिताचे घर लागले. पंडिताला दिलेला पोपट देखील दारातच होता. त्याने राजा येत आहे पाहिल्याबरोबरच, या राजेसाहेब, आपण फार दानशूर आहात, आपण फार पराक्रमी आहात, आपणास फार दीर्घ आयुष्य लाभे, अशा प्रमाणे राजाची स्तुती करू लागला. राजाला फार आनंद झाला. महाराज, राजाने प्रधानाला सांगितले, प्रधानजी, कसायाच्या घरच्या पोपट्याला ठार मारा आणि पंडिताच्या घरच्या पोपट्याला हवे ते बक्षीस द्या. आता राजाचं हे सगळं बोलणं पंडिताकडील पोपटाने ऐकले व तो पोपट राजाला म्हणतो, राजे साहेब, त्या पोपटाने तुम्हाला शिव्या दिल्या ना, यात त्याचा दोष नाही आणि मी तुमची स्तुती केली हा माझा गुण नाही. वास्तविक पाहता तो आणि मी दोघे भाऊच आहोत, एका रक्ताचे आहोत, परंतु या ठिकाणी संगतीचा परिणाम झालेला आहे. त्याला कसायाच्या घरी रोज भांडण, तंटा, शिव्या ऐकण्याशिवाय दुसरं काही ऐकायला मिळालंच नाही. ही संगत आहे म्हणून त्यांनी तुम्हाला शिव्या दिल्या आणि मी पंडिताच्या घरी रोज वेद, अध्ययन, मंत्रपाठ, स्तुतीपाठ असं काही ऐकत होतो आणि पंडिताच्या घरी येणारी माणसंही चांगली चर्चा करणारी होती. या ठिकाणी संगतीचा परिणाम, मला पंडिताच्या घरी असल्यामुळे चांगले संस्कार लागले आणि मी तुमची स्तुती केली, यात त्याचा दोष नाही व माझा गुण नाही, हा संगतीचा परिणाम आहे. ज्ञानोबाने सुद्धा सांगतात की तुम्ही संगत करा तर संतांचीच करा. हरिपाठामध्ये वर्णन करतात, संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथी. तुम्ही संतांची संगत करून भगवंताची भक्ती करा, कारण संतांची संगत केली ना, आपल्याला त्या भगवान पांडुरंग परमात्म्याची प्राप्ती होते. आता याच्या पुढे उदाहरण द्यायचं झालं तर बघा, एका डोंगराळ भागामध्ये आदिवासींची वस्ती होती आणि त्या वस्तीमध्ये एके दिवशी एक साधू महात्मे गेले. त्या साधूंना पाहताच सगळे आदिवासी आपल्या आपल्या घरामध्ये गेले आणि घराचं दार बंद करून घेतलं. घराचं दार बंद करून घेतलं, परंतु त्या सगळ्या आदिवासींमध्ये एक आदिवासी असा होता जो घराचा दार न बंद करता आला आणि साधूंच्या पायाला लोटांगण घातली, पायामध्ये दंडवत घातलं आणि साधूंना सांगितलं, महाराज, आमच्या घरी चला. आता तुम्ही आमच्या वस्तीमध्ये आलेले आहेत तर आमच्या घरी चला. साधूंना वाटलं की भगवंताची भक्ती करतो, वाटतं भगवंताची फार आवड आहे. साधूला वाटलं थोडंसं याला सन्मार्गदर्शन करावं आणि आपण आपल्या पुढच्या वाटेला निघावं. परंतु आदिवासी म्हणाला, महाराज, आता तुम्ही एवढ्या लांबून माझ्या घरापर्यंत आलेला आहात, मी तुम्हाला असं जाऊ देणार नाही. तुम्हाला जेवण केल्याशिवाय मी जाऊ देणार नाही. तुम्ही काय करा, मला तुमचा आवडता पक्षी सांगा, मी तो आणतो, त्याची भाजी मी स्वतः करतो आणि तुम्हाला खायला देतो. आदिवासी महाराज माहित नव्हतं त्यांना साधूला काय चालतं काय नाही. साधूंच्या अंतःकरणामध्ये त्याच्याबद्दल दया निर्माण झाली, करुणा निर्माण झाली. साधूंनी सांगितलं, बाबा, मी माझा आवडता पक्षी सांगतो, परंतु तू आणशील का? नाहीतर मी सांगितलं आणि तू भलताच आणशील. आदिवासी म्हणाला, महाराज, तुम्ही माझे गुरु आहात, आजपासून तुम्ही माझे गुरु आहात. तुम्ही मला फक्त पक्षाचं नाव सांगा, त्याचं वर्णन सांगा, म्हणजे मी तो पक्षी घेऊन येतो. साधू महाराज म्हणाले, आई, मी माझ्या पक्षाचं वर्णन तुला सांगतो. माझा पक्षी सावळा आहे, त्याला चार हात आहेत. त्यांनी चारही हातामध्ये शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण केलेला आहे. माझ्या पक्षाने पिवळा पितांबर नेसलेला आहे. कानामध्ये त्याचे कुंडल आहेत, मकर कुंडल त्याच्या कानामध्ये आहे. आदिवासी म्हणाला, महाराज, हा पक्षी तर मी पहिल्यांदाच ऐकतोय, कधी पाहिलेला नाही, कधी दिसला सुद्धा नाही आणि कानावरून पण गेला नाही, आता पहिल्यांदा ऐकतोय मी. परंतु तुम्ही माझे गुरु आहात आणि तुम्ही
आणणारच. आदिवासी वनामध्ये गेला. गेल्याच्या नंतर तो पक्षाला शोधू लागला. 1 दिवस झाले पक्षाला शोधतोय, 2 दिवस झाले, नवे 8 दिवस झाले आदिवासी पक्षाला शोधतोय. 8 दिवसांपासून पोटामध्ये अन्नाचं कण नाही, पाण्याचा थेंब नाही. त्यामुळे आदिवासी मूर्छित होऊन खाली पडला. त्याला स्वप्नामध्ये तो पक्षी आला आणि तो त्या पक्षीला धरणार तेवढ्यात त्याला जाग आली. त्याला वाटलं आता हा पक्षी नक्कीच आपल्या आजूबाजू कुठेतरी आहे म्हणून आपल्या स्वप्नात आला. आदिवाशांनी पुन्हा उठून पक्षाला शोधण्यास सुरुवात केली. पुन्हा 3 दिवस झाले परंतु पक्षी काय सापडला नाही. तो काही साधारण पक्षी होता का हो सापडायला? पक्षी सापडला नाही. आता आदिवाशाला वाटलं आपलं हे काळं तोंड गुरुला दाखवण्यापेक्षा इथंच आपण देह त्यागून दिलं पाहिजे. आदिवाशाने त्या ठिकाणी अग्नी पेटवली. अग्नीला प्रदक्षिणा घातल्या. शेवटी अग्नीमध्ये उडी मारणार तेवढ्यात तो पक्षी येऊन आदिवाशाच्या खांद्यावरती बसला. आदिवाशाने पटकन त्या पक्षीला धरलं, आपल्या जाळ्यामध्ये टाकलं, पाठीवरती घेतलं आणि आनंदाने घरी गेला. गेल्याच्या नंतर साधू महाराज एका झाडाखाली तपश्चर्या करत बसले. पक्षाला घरामध्ये ठेवलं, झाडाखाली गेले. महाराज महाराज मी तुमचा आवडता पक्षी आणलेला आहे, चला आता तुम्ही पाहून घ्या नक्की तोच पक्षी आहे का आणि आपण त्याची भाजी करूया. महाराजांनी सांगितलं बाबा मी सांगितलं तोच आणलेला आहेस ना, नाहीतर दुसरा कोणता पण आणशील तू. आदिवासीने सांगितलं बाबा म्हणून तर सांगतोय घरामध्ये या पाहून घ्या तोच पक्षी आहे का. साधू महाराज त्या ठिकाणाहून उठले. आदिवाशासोबत घरामध्ये गेले आणि पाहतात तर काय स्वतः पंढरीश पांडुरंग परमात्मा त्या जाळ्यामध्ये पक्षी म्हणून अडकलेला आहे. आता साधू महाराज भगवंताला विनवतात देवा अरे माझा जो शिष्य आहे ना तो साधा भोळा आहे, त्याला माझा जो शिष्य आहे ना तो साधा भोळा आहे हो, त्याला काही कळत नाही. आता तुम्ही त्याला दर्शन द्या देवा, दर्शन द्या. त्या ठिकाणी भगवान पांडुरंग परमात्मा साक्षात प्रगट होतात व त्या आदिवाशाला दर्शन देतात. कशाने प्राप्ती झाली हो आदिवाशाला देवाची? कशाने प्राप्ती झाली? कुणाची संगत केली आदिवाशाने? संतांची. म्हणून संतांची संगत करा आणि भगवंताची भक्ती करा आणि भक्ती करत असताना साधन रूपी संतांचे पाय धरा, कारण संत आपल्याला निश्चित ते साध्य करून देतात. नाथ महाराज सांगतात भगवंताच्या प्राप्तीचा कोणता उपाय? अभंगाचा प्रथम चरण
तुमच्या प्राप्तीला उपाय म्हणजे संतांचे पाय धरा. काही लोकांनी याचा उलटा अर्थ घेतला. महाराज गेले आणि संतांच्या पायाला मिठी मारली. परंतु त्या नाथ महाराजांचा सांगण्याचा भावार्थ तसा नसून नाथ महाराज सांगतात की संतांचे पाय धरा म्हणजे संतांना शरण जा. बरं, इथपर्यंत ठीक आहे. परंतु त्यावेळेस एका गृहस्थाने नाथ महाराजांना प्रश्न केला की का हो नाथ महाराज, तुम्ही सांगता भगवंताच्या प्राप्तीला संतांशिवाय पर्याय नाही, मग भगवंत श्रेष्ठ की संत श्रेष्ठ? बघा, एकदा उद्धवाने देवाला प्रश्न केला की देवा, मी जर तुझी पूजा करत असतो आणि दारावरती जर संत आले तर मग मी संतांच्या स्वागताकरिता जाऊ का तुझी पूजा करू? त्यावेळेस भगवंत सुद्धा सांगतात की उद्धवा, तू संतांच्या स्वागताकरिता जा, कारण संत आणि मी वेगळे नसून एकच आहोत. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संत ही देवच आहे आणि देव ही संतच आहे, फक्त निमित्ताला त्यांच्या प्रतिमा आहेत. भगवंत सांगतात की मला सगळ्यात जास्त माझे भक्त प्रिय आहेत आणि भक्त म्हणजे संत. मला सर्वात जास्त माझे भक्त प्रिय आहेत. भगवंत सुद्धा 9व्या अध्यायामध्ये 14व्या क्रमांकाच्या श्लोकला सांगतात, सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. भगवंत सांगतात की जे सतत माझा नामघोष करतात, जे माझे भक्त आहेत ना, तेच मला सर्वात जास्त प्रिय आहेत. ज्ञानोबा सुद्धा सांगतात, परितया पाशी मी पांडवा, मी हरपलोगी वसावा, जेथे नाम घोष वरवा करिता ती माझा. भगवंत सांगतात की जेथे माझे भक्त माझा नामघोष करतात ना, तेथेच मी असतो. तो मी वैकुंठी नसे, एक वेळा भानुबिंबही न दिसे, परियोगी यांची माणसे उमरडोनी जाये. भगवंत सांगतात, अर्जुना, खरं जर बघितलं तर मी वैकुंठातही नसतो, सूर्याच्या बिंबातही नसतो. एक वेळ योगियांचं हृदय देखील उल्लंघन करून जातो, परंतु जेथे माझे भक्त असतात तेथेच मी असतो. माझे भक्त माझे भक्त गाती जेते, नारदा मी उभा तेथे. भगवंत एका ठिकाणी नारदाला सांगतात, नारदा, तुला जर मला बघायचं असेल ना तर माझं ठिकाण सांगू का? जेथे माझे भक्त असतात तेथेच मी असतो, कारण संतच आपल्याला भक्तीचा मार्ग दाखवतात आणि आपण कितीही थकलो, भागलो, शिणलो तरीही संतच आपल्याला उचलतात आणि निश्चित अशा सुखापर्यंत नेऊन पोहोचवतात. भागलिया मज वाहतील कडी, त्यांचे जोडे सर्व सुख. मग काही गृहस्थ एकत्र आले, काही साधक एकत्र आले आणि बोलू लागले, का हो, काय गरज आहे रात्रंदिवस कष्ट करायची? काय गरज आहे या सुखासाठी मरमर करायची, पैशासाठी तळमळ करायची? कारण जेव्हा पैसा आपल्याकडे असतो तेव्हा सगळी आपली असतात, परंतु जेव्हा पैसा आपल्याकडे नसतो ना, तेव्हा आपली सुद्धा परकी होतात. सब पैसे गृहस्थ आला आणि म्हणाला, काय रे बाबा, काय तळमळ करायची गरज नाही, आपण सुखासाठी तर तळमळ करतोय, आपल्याला सुख तर हवंय, दुःख कोणाला हवंय, दुःख प्रत्येकाला नकोय. तेव्हा ते सांगतात, अरे बाबा, तुला माहित नाही का, संतांनी सांगितलेलं आहे, नाथबाबांनी सांगितलेलं आहे की आपण किती जरी थकलो, भागलो, शिणलो
तरी संत आपल्याला उचलतात आणि निश्चित अशा सुखापर्यंत नेऊन पोहोचवतात. चला तर मग संत शोधायला. इकडचे तिकडचे गप्पा मारी सगळी मंडळी देऊला आली आणि देऊला आल्याच्या नंतर संतांचा पत्ता विचारू लागली. संत कुठे राहतात हो? संतांचं घर कुठे? संतांच्या घराकडे जाण्याचा रस्ता कुठे? आम्हाला संतांची भेट घ्यायची, आम्हाला संतांचा पत्ता सांगा. दिवसभर फिरले, रात्रभर फिरले, दुसऱ्या दिवशी अर्धा दिवस गेला, परंतु यांना काही संतांचा पत्ता मिळाला नाही. आता मला सांगा, संत काय रस्त्यावर पडलेत का यांना भेट द्यायला? संतांची भेट घेण्यासाठी काय लागतं तर नाथ बाबा सांगतात, कोटी जन्माची पुण्य सामुग्री जरी गाठी असेल आयती, जे जोडे माझे संतांचे संगती, संत संगे भक्ती उल्हासे. याच्याही पुढे जाऊन बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. मग ते लोक म्हणाले की तुम्ही सांगता संतांची भेट घेणे अवघड आहे आणि संतांची भेट जरी झाली तरी देवाची प्राप्ती नाही झाली तर आम्ही काय करायचं? त्यावेळेस नाथ बाबा सांगतात, बाबा संतांची भेट झाली आणि देवाची प्राप्ती झाली असं कधी झालं नाही, आणि जरी झालं तरी तुम्ही काय करा, अखंड त्या भगवंताचं नामचिंतन करा आणि त्याचं नामचिंतन जर तुम्ही कराल तर तुमच्या नामामध्ये जे अहंकार रूपी बंधने आहेत ते तुटून पडतील. अभंगाचं दुसरं चरण. तेरे साधती हिणी साधती साधने तुटती भवाची बंधने. मग आता आवर्जून नाथ महाराजांकडे आले आणि म्हणाले, नाथ महाराज तुम्ही सांगता संतांची भेट घेणं फार अवघड आहे, तुम्ही आम्हाला एवढा अवघड मार्ग काय सांगितला भगवंताच्या प्राप्तीचा? आम्हाला दुसरा कोणता तरी मार्ग सांगा, संत सोडून आम्हाला दुसरा मार्ग सांगा. त्यावेळेस नाथ बाबा सांगतात, बाबांनो संतांशिवाय भगवंताची प्राप्ती होणं शक्य नाहीये. बघा उदाहरण द्यायचं झालं तर आता एक गृहस्थ होता, तो आपल्या वट्यावरती बसून रोज एका झाडाकडे पाहून विचार करायचा. कशाचा विचार करायचा? आता कोण कोणता विचार करेल सांगता येत नाही. विचाराचा मुद्दा निघाला म्हणून सांगून जाते. बघा एका मुलीचं नवीन लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर ती आपल्या सासरला आली. आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सासूबाई म्हणाली, सुनबाई मी शेतात चाललेली आहे, तू घरातलं सगळं उरकून ठेव. सुनबाईने झाडू घेतलं, अख्ख्या घरातलं झाडून आणलं आणि आणल्याच्या नंतर उंबऱ्याजवळ आली. उंबऱ्याजवळ आली आणि तिचं लक्ष वरी गेलं. वरी गेल्याच्या नंतर तिने वरी काशीफळ भोपळा पाहिल्याच्या नंतर तिने जोरात झाडू आपटला आणि ढसा रडू लागली. इतकं रडू लागली तिचा रडण्याचा आवाज शेजारचीला गेला. शेजारचीला वाटलं नवीन सुनबाई रडते म्हणजे माहेरचं कुणीतरी गेलं. ती आली आणि सुनबाईच्या शेजारी रडू लागली. या दोघींचा रडण्याचा आवाज तिच्या शेजारचीला गेला. तिलाही तेच वाटलं आणि तीही येऊन रडू लागली. असं करता करता अख्ख्या गावाच्या बाया तिथं जमा झाल्या. महाराज रडू लागले. आता हे प्रकरण शेतामध्ये सासूबाईला कळालं. सासूबाई आल्या आणि आल्याच्या नंतर पाहतात तर काय, आपल्या घरासमोर अख्ख्या बाया रडतायत गावाच्या. काय झालंय आणि एवढ्या बायांमध्ये सुनबाईला विचारावं तरी कसं? म्हणून सासूबाई पण आली आणि सुनबाईच्या शेजारी येऊन रडू लागली. संध्याकाळी 5 वाजता सासरा घरी आला. आल्याच्या नंतर पाहतो तर काय एवढे लोक आपल्या घरासमोर जमा झाले. त्यांनी पहिल्या बाईला विचारलं, का गं बाई तू का रडतेस? तिने उत्तर दिलं, माझ्या समोरची रडतीये म्हणून मी रडते. सासऱ्याने पुढचीला विचारलं, का गं बाई तू का रडते? तिने पण तेच उत्तर दिलं, माझ्या समोरची रडते म्हणून मी रडते. असं करता करता सासरा सासूबाई पर्यंत आला आणि विचारलं, का गं सखे तू का रडतेस? तेव्हा तिने सांगितलं, अहो आपली सुनबाई रडते म्हणून मी रडते. आता सासऱ्याने सुनबाईला विचारलं, का गं सुनबाई तू का रडते? त्यावेळेस तिने सांगितलं, अहो मामा आताच माझं नवीन लग्न झालेलं आहे. काही दिवसांनी मला मुलं बाळ होतील आणि ते जर इथं रांगत आले हा भोपळा जर त्यांच्या अंगावर पडला तर
नाही, आता आपण आपल्या विषयाकडे वळूया. आता हा गृहस्थ आपल्या कट्ट्यावर बसून कशाचा विचार करत होता? तर तो काय करायचा, त्या झाडांकडे पाहायचा आणि विचार करायचा. त्या झाडाला फार फळे आली होती महाराज, आणि काही पक्षी उडत उडत यायची आणि फळे खाऊन जायची. दररोज असा नित्यक्रम चालू होता. तो दररोज झाडाकडे पाहायचा आणि विचार करायचा. असं त्यांनी 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 15 दिवस नाही, महिनाभर नाही, तर 1.5 वर्ष त्याने विचार केला महाराज. आता त्याला वाटलं एवढे दिवस विचार करण्यात घालवले, तर आता आपण प्रयोगच करून पाहूया. त्याला वाटलं की आता जसे हे पक्षी उडून फळं खातात, तसं आपणही उडत उडत जायचा आणि फळं खायची. तो असा उंच अशा माडीवर गेला. आता मला सांगा, उडण्यासाठी पंख लागतील का पाय लागतील? पंख. त्याने कृत्रिम धातूचे पंख तयार केले, म्हणजे 2 सुपा घेतल्या आणि दोन्ही बाजूला बांधले. उंच अशा माडीवरून ज्या झाडाला फळे आली होती त्या झाडावर उडी मारली महाराज. मला सांगा, याला काही फळे खायला भेटली असतील का हो? फळे तर काही भेटलीच नाही, पण तोंडावरती उताना पडला. धावा धावा असा आवाज आला. काही लोक धावत पळत आली आणि त्याला म्हणाली, बाबा, अरे काय गरज होती एवढ्या उंचावरून उडी मारायची? थोडा तरी विचार करायचा. तो म्हणाला, दादा, थोडा नाही, 1 महिना नाही, 1.5 वर्ष विचार करत होता, तेव्हा प्रयोग केलाय. लोक म्हणाली, अरे बाबा, तुझे डोके फुटले, गुडघे फुटले. तो म्हणाला, डोके फुटो, गुडघे फुटो, पण मनातला संशय मात्र मिटो. आता मला सांगा, याला काही झाडावर चढून फळं खाता आली नसती का हो? निश्चित खाता आली असती, पण कसं? ज्ञानोबराय सांगतात, हळूहळू ढाळे ढाळे के तुलेने एक वेळे मार्गाचे बळे निश्चित ठाके. माऊली सांगतात, बाबा, तू निश्चित वर जाशील आणि ते फळे तोडून खाशील, परंतु कसं? हळूहळू, या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून त्या फांदीवर तू निश्चित वर जाशील आणि फळे तोडून खाशील. सांगण्याचा सिद्धांत एवढाच, जसं उडण्यासाठी दुसरा पर्याय करून चालणार नाही, अगदी त्याचप्रमाणे भगवंताच्या प्राप्तीसाठी संतांशिवाय पर्याय नाही. अभंगाचं 3रं चरण. संत विना प्राप्ती नाही, 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 संत
नदीकाठी बसले असताना त्या ठिकाणी एक विंचू आला आणि आल्याच्या नंतर तो चुकीने पाण्यात पडला. नाथ महाराजांचं लक्ष त्या विंचूकडे गेला आणि गेल्याच्या नंतर नाथ महाराजांना वाटलं कुठं लागलं त्यांचा रस्ता संताविना का भगवंताची प्राप्ती नाही, कारण संत फार उदार आहेत. बघा नाथ महाराजांच्या जीवनातील प्रसंग समोर शांत बसा. बघा नाथ महाराजांच्या जीवनातील प्रसंग आपल्या समोर येतो. एकदा नाथ महाराज नदीकाठी बसले असताना त्या ठिकाणी एक विंचू आला आणि आल्याच्या नंतर तो चुकीने पाण्यात पडला. दादा पाण्यात पडल्याच्या नंतर नाथ महाराजांचा लक्ष त्या विंचूकडे गेलं आणि नाथ महाराजांनी त्या विंचूला वाचवण्यासाठी कुणाला विंचूला तळ हातावरती घेतलं. मला सांगा विंचूचा गुणधर्म कोणता हो? गुदगुल्या करतो का चावतो? चावतो. तर त्या विंचूने नाथ महाराजांच्या हाताला डंक मारला. नाथ महाराजांनी हात झटकला, विंचू पाण्यात पडला. पुन्हा नाथ महाराजांनी विंचूला वाचवण्यासाठी तर हातावरती घेतलं. पुन्हा विंचूने डंक मारला, पुन्हा विंचू पाण्यात पडला. असे एक वेळा नाही, दोन वेळा नाही, तर 108 वेळा झाले. आणि त्यानंतर त्या ठिकाणी गृहस्थ आले व नाथ महाराजांना म्हणाले, "ओ बाबा, काय करताय तुम्ही? कळत नाही का तुम्हाला? अहो तो विंचू आहे, तुम्ही कितीही वाचवण्याचा प्रयत्न केला तरी तो तुम्हाला डंकच मारणार आहे. कशाला वाचवताय? तुम्हाला चावतोय तो, मरू दे ना त्याला." नाथ बाबांचं गोड असं उत्तर. नाथ बाबा म्हणतात की अरे बाबा, तो विंचू असून त्याचा वाईट गुणधर्म सोडत नाही, मग मी संत असून माझा चांगला गुणधर्म का सोड? एवढे उदार असतात संत. याच्याही पुढे जाऊन रामदास स्वामींचा प्रसंग आपल्या समोर येतो. रामदास स्वामी एका गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी जात असायचे. ते भिक्षा मागण्यासाठी गेल्याच्या नंतर त्यांना अख्खा गाव भिक्षा देत होता. परंतु त्या गावामध्ये एक बाई अशी होती की ती दररोज काही ना काही कारण सांगायची आणि स्वामींना भिक्षाच देत नव्हती. एके दिवशी स्वामींनी ठरवलं, आज काय करायचं? आज त्या बाईकडून भिक्षा घेतल्याशिवाय जायचं नाही. मग रामदास स्वामी त्या बाईच्या घरासमोर गेले आणि हाक मारली, "भिक्षाम देहि माते." बाई त्यावेळेस पोचारा मारत होती भिंतीला. माहिती आहे ना पोचारा? स्त्रियांना तर माहितीच आहे. पोचारा मारत होती. पोचारा मारत असताना तिने सांगितलं, "बाबा, आता मी घर सारवतीये, घराच्या भिंतीला पोचारा मारतीये. आता माझे हात खराब आहेत. मी बनवलेलं आहे जेवण, परंतु माझे हात खराब आहे, मी काही देऊ शकत नाही." रामदास स्वामींनी ठरवलेलं भिक्षा घेतल्याशिवाय जायचं नाही. रामदास स्वामी तेथेच घराबाहेर बसले. त्या बाईचं लक्ष गेलं रामदास स्वामींकडे, तर तिला राग आला. तिने हातातला पोचारा घेतला आणि रामदास स्वामींच्या अंगावरती फेकला. तरी रामदास स्वामींना वाईट वाटलं नाही, त्यांना राग आला नाही.
पोचारा घेतला. घरी गेल्याच्या नंतर त्याला धुतलं, त्याच्या वाती केल्या आणि भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये दिवे जाळले. आणि स्वामींनी देवाला मागितलं की देवा, जसं या वातीचा तुझ्या मंदिरामध्ये प्रकाश पडलाय, अगदी त्याचप्रमाणे त्या मातीच्या डोक्यामध्ये प्रकाश पडू दे. एवढे उदार आहेत संत. संत किती उदार आहेत, त्यांची आपण उपमाच करू शकत नाही. आपल्या जीवनामध्ये अशा दोनच उपमा आहेत की ज्यांची आपण उपमा करू शकत नाही. पहिले म्हणजे संत आणि दुसरे म्हणजे आई वडील. आई वडील सुद्धा आपल्याला देवाप्रमाणे आहे. न सांगता पावणारे देव म्हणजे आई वडील. म्हणून आपण आई वडिलांची सुद्धा सेवा केली पाहिजे. बघा, डोंगराआड गेलेला सूर्य तुम्हा आम्हाला पुन्हा दिसू शकतो, परंतु मातीत गेलेले आई वडील तुम्हा आम्हाला पुन्हा दिसू शकत नाही. काय असते हो त्या आईची माया. अहो, आई ही आईच असते, नसते सांभाळणारी दाई. आकाशाचा कागद, पर्वताची लेखणी, साक्षात सरस्वती माता जरी आईचे उपकार लिहायला बसली ना, तरी ती लिहू शकत नाही. एवढे उपकार त्या आईचे आहेत. परंतु आजकाल आई वडिलांची सेवा कोण करतच नाही. बघा, तुम्हाला एक प्रसंग सांगते. 4 वर्षाचा बाळ आहे. घरामध्ये आई आहे, बापाला देवाज्ञा झालेली आहे. आई एका डोळ्याने आंधळी आहे. असेच काही दिवस निघून गेले आणि हळूहळू बाळ शाळेमध्ये पहिलीला जाऊ लागला. तो पहिलीला जाऊ लागला, हळूहळू दुसरीला जाऊ लागला आणि शाळेतली मुलं त्याला चिडवू लागली. अरे, आंधळीचा मुलगा आला, आंधळीचा मुलगा आला, असं त्याला चिडवू लागले. बाळ रडत रडत एके दिवशी आईकडे गेला आणि आईला म्हणाला, आई, अगं तू आंधळी काय? माझ्या शाळेतली मुलं मला चिडवतात. तू एका डोळ्याने आंधळी काय गाई? तेव्हा आई सांगते, बाळा, मी एका डोळ्याने आंधळी का आहे या प्रश्नाचं उत्तर वेळ आल्यावर तुला मिळेल. आता घरामध्ये बाप नाही, आईची जाणीव घेतली आणि मुलगा प्रत्येक वर्गामध्ये टॉप म्हणून पास होऊ लागला. दादा, एवढी आईची किंमत बाळगली. शिक्षण होईपर्यंत 10वी झाली, 12वी झाली. आईने मुलाला अमेरिकेमध्ये शिकायला पाठवले आणि अमेरिकेमध्ये मुलाने डॉक्टरचा कोर्स केला. डॉक्टर झाला म्हणून गावातल्या लोकांनी मुलाचा सत्कार ठेवला. मुलगा घरी आला आणि आल्याच्या नंतर आईला सांगतो, आई, अगं तू माझ्या सत्कारामध्ये येऊ नकोस. तू एका डोळ्याने आंधळी आहेस, मला तुझी लाज वाटते. तू माझ्या सत्कारामध्ये येऊ नकोस. आईच्या काळजाला अशी सुई टोचल्यासारखी झालं. महाराज, आज आपलं लेकरूच आपल्याला सत्कारामध्ये यायला नको म्हणतंय. बाळ सत्काराला निघून गेला. आईला वाटलं, काय कमी केलं होतं मी बाळाला? काय कमी केलं होतं की त्याला माझी लाज वाटते? बाळाचा सत्कार सुरू झाला. आईला राहावलं गेलं नाही, आपल्या मुलाचा सत्कार आहे. आई एका खांबा आडून मुलाचा सत्कार पाहत असते. त्या गावाच्या सरपंचाचे लक्ष त्या आईकडे जातं आणि सरपंच म्हणतो, ओ आई, माता, तुम्ही तिथं का उभे आहेत? अहो, तुमच्या मुलाचा सत्कार आहे, या ना तुम्ही स्टेजवरती. आता सरपंचाने बोलवलं, नकार देता येत नाही. आईला भीती वाटत होती. बाळाने नको सांगितलं तरी आपण आता त्याच्या सत्काराच्या स्टेजवरती जातोय. बाळा आपल्याला सोडून जाणार तर नाही ना? सत्कार झाला. सत्कार झाल्यानंतर बाळू घरी आला आणि जसं आईने विचार केला ना तसंच झालं. बाळ म्हणाला, आई, अगं मी माझ्या सत्कारामध्ये तुला यायला नाही सांगितलं होतं, तरी तू आलीस ग. मला नाही राहायचं तुझ्या सोबत, मला तुझी लाज वाटते, मला नाही राहायचं. मुलगा आईला सोडून शहरामध्ये राहायला जातो. शहरामध्ये गेल्याच्या नंतर लग्नही
करून घेतो तिकडच आणि सुखी संसार करत असतो. इकडे आईला बाळाची आठवण येत असते. 12 वर्ष झाले बाळाला पाहिलं नाहीये, म्हणून ती आई गावाच्या सरपंचाकडून 100 रुपये घेते आणि शहराकडे जाण्यास निघते. शहरामध्ये पोहोचल्याच्या नंतर ती प्रत्येक घराला विचारू लागते, हो या गावामध्ये एक डॉक्टर आहे, या शहरामध्ये एक डॉक्टर आहे, त्या डॉक्टराचं नाव आहे बाळासाहेब, त्या डॉक्टरांचा दवाखाना कुठे हो, मला त्यांचा दवाखाना दाखवा. असं विचारत विचारत आई दवाखान्यापर्यंत पोहोचली. पोहोचल्याच्या नंतर दवाखान्याच्या वॉचमॅनने विचारलं, माता कोण आहात तुम्ही, कशाला आले, तुम्हाला कोणता इलाज करायचा आहे का? नाही रे बाबा, मला इलाज करायचा नाही कोणता, जो आतमध्ये खुर्चीवरती बसलाय ना तो माझा मुलगा आहे, तो माझा मुलगा आहे, मला त्याच्याशी भेटायचंय. वॉचमॅनने डॉक्टर साहेबांची आई म्हणल्याच्या नंतर पटकन त्या मातेला खुर्ची दिली आणि डॉक्टर साहेबांना बोलवायला गेले. मी सांगितलं, साहेब तुमच्या आई आल्या बाहेर बसले, बाळाची तळपायाची आग मस्तकाला गेली, कारण त्या ठिकाणी त्याला भेटण्यासाठी मोठे मोठे माणसं आलेली होती. त्या आईने कुणाला न विचारता ती आतमध्ये आपल्या बाळाचा चेहरा पाहण्यासाठी गेली आणि सांगितलं की हा माझा मुलगा आहे. त्यावेळेस तो मुलगा सांगतो, हो ही कोण बाई आहे, मी हिला ओळखत नाही, कोण आहे मला माहिती नाही, फक्त एकदा आमच्या गावाच्या बाजूच्या गावाच्या रस्त्यापासून जेव्हा मी जात होतो ना तेव्हा भीक मागताना दिसली होती, ही तिथली भिकारी नाही, माझी आई नाही. आईला जिवंत असून झाल्यासारखं वाटलं दादा. तिथून रडत रडत घरी आली. घरी आल्याच्या नंतर इतकं रडली, गावाच्या लोकांनी आता ती म्हातारी झाली, तिचं कोण पाहणार आहे सर्व, म्हणून गावाच्या लोकांनी पैसे जमा करून त्या आईला एका वृद्धाश्रम मध्ये टाकले. वृद्धाश्रमामध्ये टाकल्याच्या नंतर 2-3 वर्ष आई त्या वृद्धाश्रमामध्ये राहिली दादा. त्यानंतर आईला एक आजार झाला. गावच्या सरपंचाने मुलाला फोन केला, साहेब तुमची आई आजारी आहे हो, शेवटच्या क्षणाला आल्यासारखं त्यांना झालेलं आहे, तुम्ही काय करा, घरी या आणि आपल्या आईचा इलाज करा. मुलगा सांगतो, अहो मला टाइम नाहीये, माझ्या दवाखान्यामध्ये फार पेशंट आहे, गर्दी खूप आहे, मी काय करतो इकडून पैसे पाठवतो, तुम्ही तिकडच माझ्या आईचा दवाखाना करा. लोक पैसे घेतात आणि दवाखाना करतात, परंतु एवढं कष्ट करून आपल्या बाळाला आपण एवढं शिकवलं आणि आज ही वेळ आली म्हणून आई गतप्राण होते, रोगापासून मुक्त होते, परंतु तरीही गतप्राण होते. गाववाल्यांचा त्या डॉक्टरांना फोन जातो आणि सांगतात, साहेब अहो आता तरी या, आता तरी या, तुमची आई गतप्राण झालेली आहे, त्यांची अंतिम विधी करायला तरी या. नाही हो, मला फार काम आहेत, एक काम करा, मी पैसे पाठवतो, अंतविधी सुद्धा तुम्हीच करून घ्या. परंतु त्या शहरामध्ये त्याच दिवशी त्याचा लहानपणाचा मित्र त्या डॉक्टर साहेबांकडे जातो व सांगतो, अहो तुमची आई गतप्राण झालेली आहे, आता तरी जा, थोडी तरी लाज बाळगा, अंतविधीला तरी जा, मित्रांमध्ये आपली इज्जत कमी होईल. म्हणून साहेब डॉक्टर साहेब गावाकडे आले. आल्याच्या नंतर वृद्धाश्रमामध्ये आले आणि वृद्धाश्रमाच्या लोकांनी सांगितलं की तुमच्या आईची एक पेटी आहे, त्यामध्ये आईने काहीतरी लिहून ठेवलेलं आहे आणि त्यांनी सांगितलंय की कोणीही उघडून पाहायचं नाही, जेव्हा शेवटी माझा बाळ येईल ना तेव्हा माझ्या बाळाला तेवढी पेटी द्या. आता वृद्धाश्रमाच्या लोकांनी सांगितलं
म्हणून बाळ त्या पेटीकडे जातो आणि उघडून पाहतो तर त्याच्यात काहीच नव्हतं. फक्त एवढीशी चिठ्ठी होती दादा. तोडक्या मोडक्या अक्षरांमध्ये लिहिलेलं होतं, बाळा, अरे तू मला लहानपणी विचारलं होतंस ना, तू एका डोळ्याने आंधळी का आहेस गाई? तर मी आज तुला उत्तर देऊन जाते. ज्या वेळेला तू लहान होतास ना, त्या वेळेला आपल्या झोपडीला आग लागली होती आणि त्यामध्ये तू अडकला होतास. आणि ज्या वेळेस मी तुला काढायला आली तर तू माझ्या हातातून निसटलास आणि खाली काट्यावरती पडलास. तो काटा तुझ्या डोळ्यामध्ये घुसला होता बाळा. मी तुला दवाखान्यामध्ये नेलं. त्या ठिकाणी डॉक्टरांनी सांगितलं की तुमचा मुलगा आता फक्त एका डोळ्याने जग पाहू शकतो, दुसरा डोळा तुमच्या मुलाला राहिला नाही. मी डॉक्टर साहेबांना म्हणाले की साहेब, मी जर माझा एक डोळा काढून दिला माझ्या मुलाला तर त्याला दोन्ही डोळ्याने पाहता येईल ना हो जग? डॉक्टरांनी सांगितलं, हो आई. बाळा, त्यावेळेस मी माझा डोळा काढून तुला दिला होता रे, म्हणून मी आंधळी होती. सबसे बड़ी है म्हणून जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत ना, तोपर्यंत त्यांची सेवा करा. अहो आई, आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. जिच्या आत्म्यामध्ये ईश्वराचं स्थान आहे ती आहे आई. तिचा आपण आई वडिलांची सेवा केली पाहिजे दादा. आणि अशी परिस्थिती जर टाळायची असेल तर मुलांवरती संस्कार घडवले पाहिजे. आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये पाठवण्यासाठी थांबवायचं असेल तर मुलांवरती संस्कार घडवले पाहिजे. कारण आजकाल अनाथ आश्रमापेक्षा जास्त वृद्धाश्रम झाले. हे जर थांबवायचं असेल ना, मुलांवरती संस्कार घडवावे लागेल. कसे संस्कार? जिजाऊंनी शिवरायांवरती घडवले तसे संस्कार. माझ्या धर्मणी मातेने सेवालाल महाराजांवरती घडविले तसे संस्कार. परंतु आजकाल मुलांवरती संस्कारच घडवले जात नाहीये दादा. आजकाल फार वाईट परिस्थिती आली आहे. आई वडिलांना कोणच मान देत नाही, आई वडिलांची सेवा कोणच करत नाही. मी प्रत्येक ठिकाणी विचारत असते, मी सांगते की आता संस्कार घडवणं का गरजेचं आहे मी तुम्हाला सांगून देते बघा. आता या ठिकाणी सर्व बंजारा समाज बसलेला आहे आणि मी हे दोन प्रश्न प्रत्येक कीर्तनात आणि प्रत्येक गावात विचारते. आज इथेही विचारते. त्या प्रश्नांचे उत्तर आले तर इथे बसलेले सर्व तरुण मंडळींना संस्कार आहे आणि त्या प्रश्नांचे उत्तर नाही आले ना तर समजा संस्कार नाहीये. पहिला प्रश्न, श्री संत सेवालाल महाराजांच्या नावाचा अर्थ सांगा. प्रत्येक गावात विचारते. या ठिकाणी सर्व बंजारा समाज बसलेला आहे. आपले दैवत श्री संत सेवालाल महाराजांच्या नावाचा अर्थ तरुण पिढीला तर माहीतच असला पाहिजे. ते जर माहीत असेल समजा संस्कार आहेत परिपूर्ण. सांगा, श्री संत सेवालाल महाराजांच्या नावाचा अर्थ सांगा. बोलत चला, सांगा. सांगताय का? कुणाला माहिती आहे का? आहे का? सांगा. तरुणांनी नाही तर वृद्धांनी सांगा. वृद्धांनी नाही, स्त्रियांनी सांगा. कुणीही सांगा, परंतु सांगा. सांगा ना. सेवालाल महाराजांच्या नावामध्येच सेवा आलेली आहे. नाही, त्या महाराजाने सेवा म्हणून जन्माला आलेला आहे.
आणि त्याने आईवडिलांची सेवा केली आणि त्या सेवेचं फळ म्हणून आजपर्यंत आपल्याला ते भोगाचे आपण त्याचा हे करतोय. त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनी प्रयत्न केला उत्तर देण्याचा, एवढ्या लोकांमध्ये प्रयत्न केला, परंतु मी तुम्हाला सेवालाल महाराज यांच्या नावाच्या अक्षरांमध्ये दडलेला अर्थ आज सांगून जाते आणि तेही बंजारा भाषेत सांगून जाते. से म्हणजे सेन साते मुलेन चाले वाळू, वा म्हणजे वाते ती मन जिते वाळू, ला म्हणजे ला रेवाळे सोबत लेन चाले वाळो, ल म्हणजे लम्मानीन गोर बंजारा नाम दे वाळो, म म्हणजे म्हणे प्रत्येकेर मंदिर करे वाळो, हा म्हणजे हार न माने वाळो, रा म्हणजे राजा बंजारा रो आणि ज म्हणजे जय सेवाला. आता या नावाचा अर्थ, शब्दामध्ये दडलेला अर्थ प्रत्येक आता या नावामध्ये अक्षरांमध्ये दडलेला अर्थ प्रत्येक तरुणांना, स्त्रियांना, लहान लेकरांना तर वृद्धांना सुद्धा पाठ पाहिजे, मुखपाठ पाहिजे. बघा, म्हणून सांगते की मुलांवरती संस्कार घडवणे फार गरजेचं आहे. आता म्हणतात 16वं वर्ष धोक्याचं आहे, 16वं वर्ष धोक्याचं आहे. माझं वय नाही तेवढं सांगणं, पण तरीही आजची परिस्थिती म्हणून सांगते. कोण म्हणतो 16वं वर्ष धोक्याचं आहे? त्या 16व्या वर्षी माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली, त्या 16व्या वर्षी शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. परंतु त्याच 16व्या वर्षी आजकालची मुलं काय करतात? इकडच्या तिकडच्या टवाळक्या. अरे, आजकालच्या मुलांनी म्हटलं पाहिजे, हम है हिंदुस्तान के हिंदुस्तानी, जोड़ना चाहते हैं इंसान, अगर किसी ने हो तोड़ा हिंदुस्तान तो जला देंगे पाकिस्तान. परंतु दादा, आजकालची मुलं असं न म्हणता आपल्याच देशाला बर्बाद करायला निघाली. हो, आपल्याच देशामध्ये, आपल्याच मातीमध्ये चालताना आपलीच माती होताना पाहावी लागते. ज्या मुलांवरती संस्कार नाही ना, त्यांच्यासाठी आज म्हणावंसं वाटतं, हे खुदा हम तेरे दरबार में फरियाद करते हैं, हे खुदा हम तेरे दरबार में फरियाद करते हैं, मत कर ऐसे पैदा जो देश धर्म को बर्बाद करते हैं. म्हणून सांगते की मुलांवरती संस्कार घडवा. आजकाल संस्कार राहिलेच नाही, तरुण पिढी वाईट मार्गाला चाललेली आहे. मुलांवरती संस्कार घडवा, तेव्हा मुलं आई वडिलांची सेवा करतील आणि मुलांनी सुद्धा आई वडिलांची सेवा करा. कारण आई वडिलांच्या सेवेने भगवंत सुद्धा विटेवरती उभा राहिला. कुणामुळे? तर भक्त पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली. म्हणून आई वडिलांची सेवा करा आणि संतांची संगत करा. कारण संत आपले मनोरथ पूर्ण करत असतात, आपल्याला जे काही हवंय ते देत असतात, परंतु कशाने? नामस्मरण केल्याने आणि त्यांची संगत केल्याने. अभंगाचं कौशल्य. हे गगनात आली पडद,
माझ्या संत पूर्ण करीती मनोरथ येणे साधती साधने तुटती ऋणाची बंधने. आता दुसरा प्रश्न विचारते की आपण गावामध्ये सप्ताह का ठेवतो? का ठेवतो? बोलत चला, नाही तर सांगून जाऊ का ठेवतो? गाव सुधरेल म्हणून ठेवतो ना, गाव काहीतरी भक्तीच्या मार्गाला लागेल म्हणून ठेवतो ना. परंतु दरवर्षी वर्ष बदलतो, सप्ताहाचं वर्ष बदलतो, कीर्तनकार बदलतात, गायनाचार्य बदलतात, मृदुंगाचार्य बदलतात, पेटी वादक बदलतात, श्रोते मंडळी तेच असतात आणि गावही तेच असतं. परंतु गाव बदलण्यासाठी सप्ताह ठेवला जातो, पण गाव बदलत नाही. कीर्तनकार बदलतं, एवढं सगळं बदलतं, परंतु गाव बदलत नाही. बदलतं का नाही तुम्ही सांगा? बदलतं नाही बदल. आता मी 2 तासामध्ये जेवढं काही सांगितलंय त्यातलं थोडं तरी आपण आचरणात आणलं पाहिजे, एवढी तुमच्या चरणी प्रार्थना. आणि आता